नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 2 एप्रिल 2026 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे, ती तुमच्या मनात सदैव जोपासा। आजचा सुविचार आपण बघितला। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती जिल्ह्यातील भानखेडा मार्गावरील 18 वर्षीय युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 5ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या 5ही आरोपींना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे। 28 मार्च रोजी अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भानखेडा मार्गावर ही धक्कादायक घटना घडली। एका 18 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 5ही आरोपींना अटक केली। अटक केल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने सुरुवातीला 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। दरम्यान पोलिसांनी या काळात आरोपींची सखोल चौकशी केली। 2 एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सध्या सर्व आरोपींना अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। तसेच या प्रकरणात लवकरच आरोपींची ओळख परेड होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे अमरावती शहरात संतापाचे वातावरण असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे। या प्रकरणात तपासाअंती आता कुठले नवीन धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याची सर्व स्तरावरून मागणी होती आहे। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। आम्ही येत आहोत तुमच्या प्रभागात घेऊन प्रभाग हेल्थ चेकअप मोहीम। शहरातील प्रत्येक प्रभागाचे वास्तव जाणून घेण्याकरिता आणि जमिनीवरची खरी परिस्थिती दाखवण्याकरिता आमची टीम आता थेट तुमच्या दारात पोहोचणार आहे। ही मोहीम यशस्वी करण्याकरिता आम्हाला सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी आणि कंत्राटदार प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे। प्रभाग हेल्थ चेकअप या मोहिमेंतर्गत तुमच्या प्रभागातील रस्त्यांची अवस्था, गल्ली बोळांमधील स्वच्छता आणि सांडपाण्याच्या नाल्यांच्या साफसफाईची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल। यासोबतच सार्वजनिक बागांची निगा, शाळांमधील स्वच्छता आणि तिथे मिळणाऱ्या सुविधांचाही आढावा घेतला जाईल। स्ट्रीट लाईटची व्यवस्था, बोअरवेल आणि पाण्याची उपलब्धता, दवाखान्यांची स्थिती आणि औषधांचा साठा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल। सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, झोपडपट्टी आणि घरकुल परिसरातील मूलभूत सुविधा तसेच डम्पिंग पॉइंटवरील कचरा व्यवस्थापनाचे खरे चित्र समोर आणले जाईल। इतकेच नाही तर प्रभागातील मद्य विक्री, दुकानांच्या आसपासची व्यवस्था आणि तिथे नियमांचे पालन होते की नाही याचीही तपासणी केली जाईल। या संपूर्ण निरीक्षणाच्या आधारे एक सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि तो संबंधित विभागांकडे सुधारणेसाठी पाठविला जाईल। या मोहिमेचा उद्देश केवळ उणिवा शोधणे हा नसून आपला प्रभाग स्वच्छ, सुरक्षित आणि अधिक चांगला बनवणे हा आहे। तर मग तयार रहा, आम्ही येत आहोत तुमच्या प्रभागात, वास्तव दाखवण्याकरिता आणि सकारात्मक बदल घडविण्याकरिता। अमरावती आकाशवाणी केंद्राला विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सदिच्छा भेट दिली। राज्याच्या अर्थसंकल्पासह अमरावतीच्या विकासावर सखोल चर्चा केली। विशेष म्हणजे त्यांची ही मुलाखत 4 आणि 5 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे। विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी अमरावती आकाशवाणी केंद्राला सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान केंद्र प्रमुख भैयालाल टेकाम, कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रतिनिधी गणेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यानंतर कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे यांनी आमदार खोडके यांची सखोल मुलाखत घेतली। या मुलाखतीत राज्याच्या 2026-27 अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींवर चर्चा करण्यात आली। आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, शेती आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये अमरावतीसाठी उपलब्ध होणाऱ्या संधींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला। विशेषतः विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। अमरावतीच्या विकासाचा दीर्घकालीन रोड मॅप सादर करताना शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, जलसंधारण आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला। यावेळी त्यांनी आकाशवाणी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याची माहिती घेतली।
ही मुलाखत आकाशवाणी अमरावती केंद्राचे कार्यक्रम प्रमुख भैयालाल टेकाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। यावेळी अभियांत्रिकी विभागाचे नितीन दातीर, बाळासाहेब दिघडे, गुड्डू राठी, अनिल गोयंका, आकाशवाणी निवेदक अजय घरडे यांच्यासह आकाश अटलकर, जीवन माहुरे आणि श्रीहरी दिघडे आदी उपस्थित होते। ही विशेष मुलाखत 2 भागांमध्ये प्रसारित होणार असून पहिला भाग 4 एप्रिल आणि दुसरा भाग 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे। ही मुलाखत FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असणार आहे। आमदार संजय खोडके यांची ही विशेष मुलाखत अमरावतीच्या विकासाचा आराखडा समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। आज देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या या पर्वानिमित्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते। अमरावती शहरातही हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। हनुमान जयंतीनिमित्त अमरावती शहरातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। मंदिरांमध्ये महाअभिषेक, विशेष पूजा, सुंदरकांड व हनुमान चालीसा पठण करण्यात आले। पौराणिक महत्त्व असलेल्या चांगापूर येथे हनुमान मंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला आणि मोठ्या भक्तिभावात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। येथे पहाटेपासूनच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दिवसभर लाखो भाविकांची दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। बोल सियावल रामचंद्र जी की जय, पवन सुत हनुमान जी की जय, अपूर्ण रेश की जय। श्री क्षेत्र चांगापुर देवस्थान में पिछले कई वर्षों से हनुमान जी का जन्मोत्सव मनाया जाता है। लाखों लोगों की उपस्थिति में यह जन्मोत्सव मनाया जाता है। सुबह 3:30 बजे अभिषेक शुरू होता है। अभिषेक के पश्चात चोला श्रृंगार किया जाता है। 5 साढ़े 5 बजे आरती होती है और तुरंत महाप्रसाद का आयोजन रहता है। महाप्रसाद लिया जाता है। यह सारा आयोजन श्री वल्लभ सार्वजनिक सेवा ट्रस्ट की ओर से किया जाता है। लड्ढा परिवार, जमर परिवार, आने वाले सभी परिवार यहाँ तन मन धन से सेवा देते हैं। साथ ही में रक्त तुला भी होती है। आज का हमारा संकल्प है कि गौ माता की रक्त तुला आपके जैसे आए हुए सभी भक्तगणों के रक्तदान से आज गौ माता का रक्त तुला होने वाला है।
इसमें सभी लोग अपने तन मन धन से और खून से भी सहायता करें ताकि गौ माता की रक्षा हो, हिंदू राष्ट्र की स्थापना हो। ऐसा आज की पर्व पर श्री हनुमान जी महाराज से निवेदन करते हैं। बोल सियावल रामचंद्र की जय। और सारा आयोजन यह हनुमान जी महाराज की असीम कृपा से होता है। बोल हनुमान जी महाराज की जय। तर महेंद्र कॉलनी स्थित श्री छत्रपती बालाजी जुगल किशोर संस्थान पांढरी हनुमान मंदिर येथे देखील हनुमान जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभही घेतला। मसानगंज रोडवरील हनुमान मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। येथेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच शिवम कॉलनी येथील हनुमान मंदिरातही भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही येथेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण अमरावती शहरात हनुमान जयंती निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। जय श्रीराम जय श्रीराम अरे बोल ये वचन बोली जय अशा प्रकारे अमरावती शहरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली। हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून हनुमानगडी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भगवान हनुमानजींची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली। मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते सामूहिक हनुमान चालीसा पठण। शेकडो भक्तांनी एकत्रित येत श्रद्धाभावाने चालीसा पठण करत वातावरण पूर्णतः भक्तिमय केलेत। भक्तांनी हनुमानजींच्या चरणी नतमस्तक होत सुख समृद्धीची प्रार्थना केली। संपूर्ण कार्यक्रमात शिस्त आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळालेत। हनुमानगडी या ठिकाणी हनुमानगडी नरेशच्या कृपेने बजरंगबलीच्या कृपेने या ठिकाणी 111 फूट उंच अशी बजरंगबलीची मूर्ती या ठिकाणी पूर्णत्वात येत आहे। आणि दरवर्षीप्रमाणे हनुमान चालीसा पठण या ठिकाणी केलं। संपूर्ण अमरावती शहराचे भक्तगण इथे येतात, सामूहिक हनुमान चालीसा पठण होते। आणि मला असं वाटतं आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन बजरंगबलीच्या चरणी जे संकट आपले समर्पित करून आपण एक नवीन शक्ती नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा कामाला लागतो। आणि हनुमान चालीसाचं पठण या ठिकाणी सगळ्यांनी सामूहिक करून पुन्हा एक चांगली शक्ती, चांगला एक विचार, चांगला एक प्रार्थना बजरंगबलीला केलेली आहे। आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये येणारं जे संकट आहे ते बजरंगबलीच्या कृपेने मुक्त होईल। ज्याप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याला पुढे नेण्यासाठी जे काम करत आहेत त्यांना सुद्धा शक्ती मिळो आणि पूर्ण ताकदीनं हे राज्य पुढे जावं। आणि येणारं जे संकट आहे आता जे इराण आणि अमेरिकेचं जे चालू आहे त्याच्या माध्यमातून जे आपल्या देशालाही कुठे ना कुठे संकट येत आहे त्या संकटातूनही मुक्तता मिळाली पाहिजे
यासाठी बजरंगबलीला प्रार्थना केलेली आहे आणि सगळ्यांनी सामूहिक या ठिकाणी हनुमान चालीसा पठण केलं. हनुमानजीच्या विकासासाठी 165 कोटी रुपये जे आहे सरकारने दिली आहे, तेव्हापासून काम सुरू होईल. कशा प्रकारचं काम आहे? काम आम्ही गेल्या 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे. मूर्ती हे स्वतः ही माझ्या स्वनिधीतून या ठिकाणी उभी झालेली आहे. या ठिकाणी राम मंदिराचे भव्य या ठिकाणी काम सुरू होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 121 कोटी रुपये या सगळ्या विकास आराखड्याचे दिले. त्याबद्दल हनुमानगडी या परिसरातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं, महाराष्ट्र जनतेच्या वतीनं, या ठिकाणी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं या हिंदू विचाराचं राज्य, श्रीराम भगवंताच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं हे जे राज्य आहे, या राज्याला पुढे नेण्यासाठी ज्या पद्धतीनं धार्मिक स्थळाला हे सरकार साथ देत आहे, धार्मिक स्थळाला मोठ्या प्रमाणात पुढे आणत आहे, हे मला असं वाटते की हे देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्रीच करू शकतात, हे सरकारच करू शकते आणि हे साक्षात हनुमानगडीच्या रूपामध्ये निधी देऊन त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांनी हनुमान चालिसाला विरोध केला, ज्यांनी हनुमान चालिसाचा विरोध करून या राज्यामध्ये आपल्या धर्माचा द्वेष करण्याचा प्रयत्न केला, अशा मुख्यमंत्र्यांची परिस्थिती काय झाली हे तुम्ही पाहिलेली आहे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात ते स्वतः येऊन मूर्तीचं लोकार्पण आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या हाताने या ठिकाणी याचं लोकार्पण करणार आहे. याची पूर्ण या ठिकाणी हनुमानगडी या परिसरामध्ये राम मंदिर आणि हनुमानगडीचं उद्घाटन करणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या हाताने. आणि त्या प्रसंगी देशातील जेवढे साधू संत आहे त्या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आणि त्याची जंक्य तयारी या ठिकाणी जोरात या कामाच्या बद्दल सुरू आहे. आणि ज्यांनी हनुमान चालिसाला विरोध केला, मला असं वाटतं त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांनी आपल्या घरामध्ये संकटमुक्त करण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण केलं पाहिजे घरामध्ये. आणि त्यांच्या आजूबाजूला जे संकट आहे त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या हनुमानगडीला येऊन त्यांना हारार्पण करावं लागेल, इथे बसून हनुमान चालिसा वाचावं लागेल, तरच त्यांच्या आजूबाजूचं संकट ते दूर होईल. संपूर्ण देशात आज हनुमान जयंतीचा महोत्सव पाहायला मिळतो आहे. अमरावतीच्या दसरा मैदान परिसरातील प्रसिद्ध अशा संकटमोचन विजय हनुमान मंदिरातही भक्तीचा मळा फुललाय. 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या या सोहळ्याने हनुमान जयंतीच्या दिवशी उत्सवाचे शिखर गाठले. अमरावती बडनेरा मार्गावरील दसरा मैदान परिसरात संकटमोचन विजय हनुमान मंदिर सध्या भक्तांच्या गर्दीने फुलून गेले आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने बुधवार 1 एप्रिल पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुंदरकांड पठण, हनुमानजींची लघुरुद्राभिषेक, मंगल महाआरती संपन्न झाली. आज 2 एप्रिल रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. आज दिवसभर भव्य महाप्रसाद आणि सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले असून पहाटेपासूनच लाडक्या देवांच्या दर्शनासाठी अमरावतीकरांनी लांबच लांब रांगा लावल्यात. संकटमोचन विजय हनुमान मंदिराच्या संपूर्ण परिसर श्रीराम आणि जय हनुमानच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. अमरावतीच्या या संकटमोचन हनुमान मंदिरात आज भक्ती आणि श्रद्धेचा अपूर्व संगम पाहायला मिळतो आहे. दिवसभर चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांचा ओघ अजूनही सुरूच आहे. भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा संगम आज सर्वत्र पाहायला मिळतोय. निमित्त आहे पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवाचे. रविनगर येथील प्रसिद्ध श्री संकटमोचन हनुमान मंदिरात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक उत्सवाचा आज मुख्य दिवस. 19 मार्च पासून सुरू झालेल्या या भक्ती सोहळ्याची सांगता मोठ्या थाटात संपन्न झाली. रविनगर येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून 19 मार्च पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ध्वजपूजन, रामायण पाठ, रामनवमी महोत्सव, हनुमान चालिसा पठण आणि श्री हनुमान लघुरुद्र अभिषेक अशा कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता. आज 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात विधिवत पूजा, महाआरती, होम हवन पार पडले. सुंदरकांड पाठाने वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची लांबच लांब रांगा लावल्या होत्या. जय श्रीराम आणि बजरंग बली की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर
दुमदुमून गेला होता. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसाद, ज्याचा लाभ हजारो भावी भक्तांनी घेतला. तर अशा प्रकारे श्रद्धेच्या वातावरणात आणि शिस्तबद्ध नियोजनात रविनगर मधील हा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. शांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. समृद्धी महामार्गावरून अत्यंत भीषण अपघाताची धक्कादायक माहिती आहे. जालना जिल्ह्यातील कंडवची शिवारात ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की काही महिला मजूर ट्रक खाली चिरडल्या गेल्यात आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाकार माजलाय. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतलाय. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना होतात का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत. 6 निष्पाप महिलांचा जीव गेला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले. कारंजा लाड तालुक्यातील बांबर्डा मुंदे गावातून काळजाचा ठोका चुकविणारी बातमी समोर आली आहे. रात्री निसर्गाचं एक भयानक रूप या गावाने अनुभवलं. रात्री 9च्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने संपूर्ण गावाला झोडपून काढलं असून अनेक घरांची छपरे हवेत उडून गेली आहेत. बांबळा मुंदे गावात काल रात्री 9 ते 10 च्या वेळेत जणू आभाळच फाटलं. अचानक वातावरणात बदल झाला आणि इतक्या जोरात वारा सुटला की घराबाहेर उभं राहणं ही अशक्य झालं होतं. वाराचा वेग इतका प्रचंड होता की घरावरील टिनाचे पत्रे कागदासारखे हवेत उडून लांबवर फेकले गेले. केवळ पत्रेच नाही तर घरातील छताला असलेले पंखेही या वादळात निळखून पडले. अनेक कुटुंबाचे अन्नधान्य, कपडे आणि वर्षभराची पुंजी या पावसात भिजून खराब झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचं नुकसान लाखांच्या घरात आहे. आता या संकटग्रस्तांना प्रतीक्षा आहे की केवळ सरकारी मदतीची आणि पंचनाम्याची. निसर्गाच्या या लहरीपणामुळे बांबर्डा मुंदे येथील नागरिकांचे संसार आज रस्त्यावर आले आहेत. आता महसूल विभागाने तातडीने दखल घेऊन या भागाचा पंचनामा करावा आणि बाधितांना नुकसान भरपाई द्यावी, ही सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. विज्ञानाच्या युगात आजही श्रद्धेचा विजय पाहायला मिळतो असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव फाटा येथे अशीच एक अंगावर शहारे आणणारी परंपरा पाहायला मिळाली. जिथे बैल नाही ना कोणती यंत्रसामुग्री, तरीही माणसांनी गच्च भरलेल्या 10 गाड्या आपोआप ओढल्या जातात. काय आहे हे गुण आणि कशी साजरी झाली ही परंपरा, पाहूया. धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळखा येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने भक्तीचा महाकुंभ भरला होता. निमित्त होते अनेक वर्षाची परंपरा असलेल्या गाड्या ओढण्याच्या सोहळ्याचं. येथील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता आणि तेलंगा माता यांच्या साक्षीने हा थरार दरवर्षी रंगतो. या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे 10 पेक्षा जास्त बंडी गाड्या एकमेकांना साकडीने जोडल्या जातात. प्रत्येक गाडीवर 25 ते 30 भाविक स्वार असतात. विशेष म्हणजे या गाड्यांना ओढण्यासाठी बैल नसतात. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होतो आणि त्यांच्या केवळ स्पर्शाने किंवा उपस्थितीने या जडजंजाळ गाड्या पुढे सरकू लागतात.
पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही परंपरा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येथे गर्दी करतात. आध्यात्मिक एकता आणि ग्रामविकासाचा संदेश देणारा हा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. श्रद्धा जिथे असते तिथे तर्कांची गरज उरत नाही असं म्हणतात. जळकापाटाचे इथे हा सोहळा केवळ एक परंपरा नसून ते गावकऱ्यांच्या विश्वासाचा आणि एकतेचा हुंकार आहे. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली असली तरी या चमत्कारिकाची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नागपूरमध्ये शिक्षण व्यवस्थेला हादरविणारा मोठा घोटाळा उघडकीस आलाय. दक्षिण नागपूर मधील 2 शाळा गौसिया स्कूल आणि जुबेदा स्कूल या पूर्णपणे बेकायदेशीर चालविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या शाळांमध्ये शिकणाऱ्या तब्बल 450 विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधारात आले आहे. शिक्षकांकडून लाखो रुपयांची वसुली, बनावट टीसी आणि मार्कशीट या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण विभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या टेक्का परिसरात चालणाऱ्या गौसिया स्कूल आणि जुबेदा स्कूल या 2 शाळांबाबत मोठा घोटाळा उघड झालाय. शिक्षण विभागाच्या तपासात या दोन्ही शाळांना कोणतीही शासकीय मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सुरुवात एका शिक्षकाच्या तक्रारीने झाली. नोकरी पक्की करून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडून सुमारे 17 लाख रुपये उकळण्यात आले. मात्र त्यांना नोकरी देण्यात आली नाही. तपास जसा पुढे गेला तसतसे धक्कादायक खुलासे समोर आले. सुमारे 40 पेक्षा अधिक शिक्षकांकडून 20 ते 30 लाख रुपये उकळण्यात आले होते. या शाळांमध्ये 1ली ते 9वी पर्यंत सुमारे 400 ते 450 विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टीसी आणि शैक्षणिक कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शाळा सुरू अवस्थेत होत्या आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की या शाळांना कोणतीही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. दरम्यान या प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांच्या मिलीभगतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ शकत नाही असा आरोप केला जातोय. याशिवाय संबंधित संस्थेकडून मायनॉरिटी स्टेटसचा गैरवापर केल्याचेही संशय व्यक्त केला जातोय. या माध्यमातून नियमांना बगल देत शिक्षक भरती आणि आर्थिक व्यवहार करण्यात आले अशी माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे. एक छप्पर बंद मुस्लिम संस्था थी, उसके यहाँ से किसी टीचर ने मेरे पास कंप्लेंट किया था कि हमसे तकरीबन 17 लाख रुपए लिए गए और हमारी नौकरी पक्की नहीं की जा रही. तो तब मैंने उस पर जांच बिठाई. सेक्शन 10 के अंतर्गत नोटिस दिया, शिक्षण अधिकारियों को बुलाया और उनसे पूछताछ की. तो उन्होंने बोला कि ऐसा कोई भी स्कूल सरकारी खाते में रजिस्टर्ड नहीं है. जब हमने उसकी इंडिविजुअल जांच करवाई तो पता चला कि वो दोनों भी स्कूल, एक गौसिया करके और दूसरा जुबेदा स्कूल, वो बोगस स्कूल है. और उन्होंने तकरीबन 40 टीचरों से पैसा लिया था कि किसी से 20 लाख, किसी से 25 लाख, किसी से 30 लाख. भंडारा की ये संस्था है और यहाँ पे इलीगल तरीके से, जिसने सरकार का परमिशन ही नहीं लिया और ऐसा स्कूल चला रहा था. जब हमारे संज्ञान में आया तो हमने वो चेक किया. तो हम जब चेक करने गए थे तो वहाँ पे हमारी जो टीम है, मेरा जो चाइल्ड ऑफिसर है श्री मुश्ताक जी को जब मैंने भेजा था, वहाँ पता चला हमें कि 400 बच्चे उस स्कूल में पढ़ रहे हैं और पहली कक्षा से लेकर 9वीं तक स्कूल है और काफ़ी सारे टीचर अभी भी वहाँ पे पढ़ा रहे हैं. जब हमने पता किया तो उनका कहना यह था ये स्कूल को सरकार की मान्यता है. और जब हमने शिक्षण अधिकारियों से पूछा, शिक्षा विभाग से पूछा, तो उन्होंने साफ डिनाई कर दिया कि इस स्कूल को सरकारी मान्यता नहीं है और ना इसको मिलने वाली है. तो हमने जब उसके टीसी की जांच की, बच्चों को भाई कैसा पढ़ाते, कैसा पास करते, तो सारे के सारे फर्जी निकले. सारी बोगस टीसी है जो बच्चों को, यानी बच्चों का आप अगर देखें तो वहाँ पे 400 बच्चों का तकरीबन भविष्य खराब हो रहा है. उनके बच्चों का टीसी का कोई वैल्यू नहीं. फिर हमने शिक्षण अधिकारी को चेक करने के लिए दिया. शिक्षण अधिकारियों ने भी चेक किया तो उनको वहाँ पे 177 बच्चे कुछ तो भी मिले. तो उन्होंने भी जांच में ये पाया कि ये स्कूल बोगस है, यहाँ की टीसियाँ बोगस है.
तो मेरा ये कहना है कि जब अल्पसंख्यक आयोग इन स्कूलों पर कार्रवाई कर रहा है, इनके बारे में पता कर रहा है कि भाई ये स्कूलें बोगस है, बोगस तरीके से पैसा लिया जा रहा है, बोगस तरीके से फीस ली जा रही है, सरकार की मान्यता नहीं है, तो क्या ये शिक्षण अधिकारियों को नहीं दिखता? ये शिक्षण अधिकारियों की मिली भगत से ही महाराष्ट्र के सरकार को चूना लग रहा है। और ये जितनी भी स्कूलें माइनॉरिटीज़ की, ज़्यादातर इसमें जितना भी जो ये खराबा कर रही है, ये सारी की सारी उर्दू स्कूलें कर रही है। तो ये सरकार के पैसे का दुरुपयोग भी कर रही है और लोगों का विश्वास भी तोड़ रही है और उन परिवारों के बच्चों का भविष्य भी खराब कर रही है जो बच्चे वहाँ पर पढ़ने जाते हैं। अब बताइए, उन बच्चों के टीसी का कोई वैल्यू नहीं है तो उनके एजुकेशन का क्या मतलब? अगर उस स्कूल से निकाल कर उस बच्चे को 5th का बच्चा है, 4 का बच्चा है, उस बच्चे को निकाल के अगर दूसरे स्कूल के अंदर दाखिला लेना है, पता चलेगा कि उसकी टीसी ही बोगस है, तो दूसरा स्कूल उसको 5th में कैसा दाखिला देगा? तो इन पे कड़क से कड़क कार्रवाई होना चाहिए। स्कूलों पे तो कार्रवाई होनी चाहिए, साथ में शिक्षण अधिकारियों पे भी कार्रवाई होनी चाहिए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने, अगर आपने इससे पहले देखे तो शालार्थ आईडी में काफ़ी बड़ी कार्रवाई की, काफ़ी बड़ी कड़क कार्रवाई की है। तो इसमें भी, इस ऐसे केसेस में भी इन पे कार्रवाई होनी चाहिए। मैंने एक स्कूल पर और कार्रवाई किया था जिसका नाम था किदवई स्कूल। वहाँ के मुख्याध्यापक पे कम से कम 9 गुना दाखिल थे। मुख्याध्यापक जो है वहाँ का, उस पर 9 गुना दाखिल रहने के बाद भी वो शिक्षण अधिकारी ने उसको प्रॉपर ठहरा दिया, जबकि जो चाइल्ड ऑफिसर थे उसकी जांच में पाया गया कि स्कूल के बच्चों से फीसेस ले रहे हैं। हमने उसको वापस से ओपन किया है और वापस से शिक्षण अधिकारियों को बुलाकर उस पर कड़क, जितनी भी अल्पसंख्यक संस्थानें हैं, जैसा आर्टिकल 21A है, आर्टिकल 26 है, आर्टिकल 19 है, आर्टिकल 18 है, आर्टिकल 25A, तो ये सब माइनॉरिटीज़ के लिए उनको बोलने की आज़ादी, उनके हिसाब से पढ़ाने की आज़ादी, तो सरकार ने ये सब चीज़ें उनको मुहैया करवाई थी कि भाई उनको सेफ रखा जाए। लेकिन उन्होंने आर्टिकल 30 का इतना दुरुपयोग किया है कि मैं आपको बता नहीं सकता। उन्होंने टीचर अच्छे लेना था, लेकिन आर्टिकल 30 के कारण उन्होंने क्या करा कि उनको पूछने वाला कोई नहीं, बंदिश हट गई। अभी सरकार यहाँ पे जितनी भी स्कूल है, सरकारी स्कूल में उन्होंने TET कंपलसरी कर दिया, तो एक जवाबदारी तय हो गई है कि टीचर ही स्कूल में आना चाहिए। अभी जो माइनॉरिटीज़ की स्कूल है, इसमें टीचर कहाँ आ रहे? गधे घोड़े आ रहे सब। जिसको पढ़ाना नहीं आ रहा वो भी आ रहा है, क्योंकि अगर आप यहाँ पे चेक करें, सरकार अगर यहाँ महाराष्ट्र में चेक करवाए तो 95% स्कूलों में उनके परिवार वाले हैं, उनके घर वाले हैं, उनके बच्चे हैं, उनके दामाद हैं, उनके जवाई है, उनके दोस्त हैं, ये सारे लोग नौकरी करते हुए मिलेंगे। और ये नौकरी नहीं करते, किसी के कोई दूसरे बिजनेस है, कोई डॉक्टर है, कुछ दूसरे बिजनेस कर रहा है, सिर्फ सरकार का पैसा लेने के लिए उस संस्था के अंदर है। अगर आप देखेंगे तो एक एक व्यक्ति के पास माइनॉरिटीज़ की 22-22, 25-25, 30-30, 40-40 और 50-50 स्कूल है। प्राइवेट व्यक्ति के पास 50 स्कूल बता दीजिए महाराष्ट्र में कहीं है, लेकिन माइनॉरिटीज़ की स्कूल आपको 50 एक व्यक्ति के पास मिल जाएगी। तो ये सिर्फ और सिर्फ भ्रष्टाचार करने का माध्यम है, ये बच्चों को पढ़ाने का माध्यम नहीं। मैं तो सरकार से रिक्वेस्ट करता हूँ, डिमांड करता हूँ कि ये सारी स्कूलों का रजिस्ट्रेशन रद्द करें। या संपूर्ण प्रकरणामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। आता प्रशासन या फर्जी शाळांवर काय कारवाई करते आणि विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळवून देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा तपासाला वेग आला आहे। या प्रकरणातील 3 आरोपींच्या घरी पोलिसांनी झडती मोहीम राबवत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत। नागपूरमधील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1) आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपी वैभव अशोक तन्नलवार, संकेत गुलाबराव वंजारी आणि तुषार दिलीप पडसापुरे यांच्या विरोधात तपास सुरू असून तपासाच्या अनुषंगाने त्यांच्या राहत्या घरांची झडती घेण्यात आली। सणासुदींच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात असल्यामुळे उपलब्ध कर्मचारी मर्यादित होते। अशा परिस्थितीत महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने ही झडती पार पडली। झडती दरम्यान पंचांच्या उपस्थितीत चालनी पंचनामा करण्यात आला असून आरोपींशी संबंधित महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील पोलिसांनी जप्त केले आहेत। या संपूर्ण कारवाईची सविस्तर नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच जॉईंट CP सर, ॲडिशनल CP साऊथ रिजन, DCP झोन 4 आणि ACP सक्करदरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नंदनवन या ठिकाणी 592/2025 हा कलम 109
याप्रमाणे दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी होते. वैभव तन्नेलवार, तर त्यानंतर वंजारी आणि एक तुषार म्हणून असे 3 आरोपी होते. तर त्या 3 आरोपींविरुद्ध तपास करण्यात आला आणि तपासादरम्यान आणि या अगोदरचं जे त्यांनी रेकॉर्ड बघितलेलं आहे क्राईम रेकॉर्ड, त्या अनुषंगानं त्यांच्यावर BNS 111 जो मोका संबोधला जातो त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे आणि 3 आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये नंदनवन पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि वाहन असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनेचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. फिर्यादी विपिन अनिलराव बंडीवार हे एका खासगी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असून KDK टी पॉइंट येथील उड्डाणपुलाच्या कामावर देखरेख करत होते. 30 मार्च रोजी पहाटे त्यांनी साईडवरील लोखंडी कंटेनरची पाहणी केली असता त्यामधील वेल्डिंग मशीन, कटर मशीन, केबल्स आणि इतर साहित्य अशा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तपास सुरू असताना पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना KDK टी पॉइंट जवळील मोकळ्या मैदानात 3 संशयित व्यक्ती फिरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सय्यद साहिल, सय्यद जलाल, साहिल अली, मुश्ताक अली उर्फ गुजर आणि शहबाज खान, शेर खान अशी आहेत. या आरोपींनी केवळ कंटेनर मधील साहित्यच नव्हे तर श्रीकृष्णनगर चौक परिसरातील एक ऍक्टिवा दुचाकी ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 1,09,300 रुपयांचा मुद्देमाल आणि वाहन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन नंदनवन या ठिकाणी 144/2026 कलम 303(2) अन्वये एक गुन्हा दाखल होता. त्यामध्ये KDK टी पॉइंट येथील जे कंटेनर आहे, जे काम चालू आहे रस्त्याचं वगैरे, त्या ठिकाणचं त्यांचं जे मटेरियल आहे ते मटेरियल चोरीस गेल्याबाबतची फिर्याद या ठिकाणी दाखल होती. सदर गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यामध्ये सय्यद साहिल, सय्यद जलाल, साहिल अली, मुश्ताक अली आणि शहबाज खान, शेर खान यांनी सदरचा गुन्हा निष्पन्न केल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्यातील गेल्या मालापैकी 95,180चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसं त्यांच्याकडून एक पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा 6G मोपेड करार MG 40 CE 174 पण जप्त करण्यात आलेली आहे. त्यामध्ये टोटल 95,150 आणि गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आली. सदरचं जी आहे PSI राऊत आणि त्यांची जी DB टीम आहे तसेच PSI काईट यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. नंदनवन पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 गुन्ह्याचा उलगडा झाला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूरमधील यशोधरानगर परिसरात फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. आदिवासी विभागातून स्वस्तात धान्य मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल 8,88,000 रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी शमशुद्दीन उर्फ बबलू अन्सारी हे कबाडी व्यवसाय करतात. एका नातेवाईकाच्या लग्नात त्यांची ओळख आरोपी इम्रान खान पठाण याच्याशी झाली होती. इम्रान खानने फिर्यादीला सांगितले की त्याची आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांशी ओळख असून तो स्वस्त दरात तांदूळ आणि तूर डाळ मिळवून देऊ शकतो. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवला. दरम्यान 15 मार्च 2025 ते 11 एप्रिल 2025 या कालावधीत आरोपींनी इतर साथीदारांसोबत संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. स्टॅम्प पेपरवर करारनामा करून फिर्यादीकडून एकूण 8,88,500 रुपये रोख घेतले. इतकंच नाही तर धान्य वाहतुकीसाठी फिर्यादीचा ऑटो रिक्षा MH49D 7005 देखील आरोपींनी ताब्यात घेतला. मात्र ना धान्य पुरविण्यात आले ना वाहन परत करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी इम्रान खान आणि विकास साहू उर्फ गजबिये यांना अटक केली. सध्या इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी नामे शमशुद्दीन उर्फ बबलू वल्द कमरुद्दीन अन्सारी वय 38 वर्ष, राहणार संघर्षनगर, यशोधरानगर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून
गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 असा दाखल आहे. सदर प्रकरणात आरोपी इम्रान खान वल्द इस्माईल खान पठाण राहणार रामटेक नागपूर यांनी फिर्यादीस आदिवासी विभागाचा डिस्पोजल साठी गोडाऊनमध्ये पेंडिंग असलेला जवळपास 90 टन तांदूळ व 5 टन तूर डाळ जी आहे ती तुम्हाला मिळवून देतो स्वस्त दरात असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी इतर आरोपींना शासकीय अधिकारी असल्याचे दाखवून फिर्यादीकडून 8,88,500 रुपयाची रक्कम वेळोवेळी घेतलेली आहे. सदर प्रकरणात अर्ज चौकशी होऊन गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणात आतापर्यंत एकूण 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. माननीय न्यायालयात आज त्यांना अटक हजर करून आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन पुढील गुन्ह्याचा तपास करत आहोत. यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे इम्रान खान वल्द इस्माईल खान पठाण, वय 40 वर्षे. याच्यावर अशाच फसवणुकीचे यापूर्वीचे देखील गुन्हे नोंद आहेत. यशोधरानगर परिसरात उघडकीस आलेल्या या फसवणूक प्रकरणामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्वस्तात माल मिळवून देण्याच्या आमिषांनी बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. शांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाऊनगाव सध्या अक्षरशः विषारी धुराच्या विळख्यात सापडला आहे. धान गिरणीमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून प्रशासन मात्र अजूनही निष्क्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. धक्कादायक म्हणजे गिरणी मालकाची उघड दादागिरी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पाऊन गावात सध्या प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतोय. गावातील धान गिरणीतून सतत बाहेर पडणारा काळा धूर, राख आणि सूक्ष्म धूळकण यामुळे संपूर्ण गाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की नागरिकांना स्वतःच्या घरात श्वास घेणंही कठीण झालंय. घरात धूर शिरतोय, अंगणात राख साचते आणि वातावरण पूर्णपणे दूषित झालंय. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुलं, महिला आणि वृद्धांना बसत आहे. खोकला, दम, श्वसनाचे विकार आणि त्वचारोग यांसारख्या आजारांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. फक्त हवा नाही तर पाणीही दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. नदी नाले प्रदूषित झाले असून जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय. शेतीवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकरी चिंतेत आहेत. ग्रामस्थांनी यापूर्वी प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, ग्रामपंचायतीचे ठरावही मंजूर केलेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या सगळ्यात सर्वात संतापजनक बाब म्हणजे गिरणी मालकाची उघड दादागिरी. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सगळ्यांना मॅनेज केलंय, माझं कुणी वाकडं करू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय. पाऊन गावातील नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात आता प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुरहानपूर जिल्ह्यातील पातोंडा येथे कांदा बियाण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक दुसऱ्या शेतकऱ्यांकडूनच झाल्याचं समोर आलं आहे. बुरहानपूर जिल्ह्यातील पातोंडा गावातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा रब्बी हंगाम धक्कादायक ठरलाय. गावरान लाल कांद्यांचे बियाणे म्हणून खरेदी केलेल्या बियाण्यांमधून प्रत्यक्षात पांढऱ्या कांद्यांचे उत्पादन निघाल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पातोंडा येथील शेतकरी कृष्णा गोविंदा महाजन यांनी सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून गावरान लाल कांद्याचे बियाणे खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी योग्य पद्धतीने शेती मशागत करून कांद्यांची लागवड केली. औषध फवारणी, खतांचा वापर आणि सर्व शेती प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली. सुरुवातीला पीक चांगल्या अवस्थेत दिसत होते, मात्र कांदा मोठा होऊ लागल्यानंतर त्याचा रंग बदलून पांढरा दिसू लागला. त्यामुळे बियाण्यात भेसळ असल्याचा संशय शेतकऱ्यांना आला.
तपासणीअंती गावरान लाल कांद्याच्या बियाण्यात इतर बियाणे मिसळण्यात आल्याचे स्पष्ट झालेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांना सुमारे 40% आर्थिक फटका बसणार असल्याचे कृष्ण गोविंद महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही बियाणे थेट शेतकऱ्याकडूनच खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना होणारा तोटा ही गंभीर बाब असून प्रशासनाने याची दखल घेऊन कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रामटेक शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते आहे. बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने रामटेककरांची झोप उडवली. पण सर्वात मोठा तडाखा बसला तो शहरातील पुरातन शिवमंदिराला. आझादवाडातील श्रद्धास्थान असलेल्या तिळभांडेश्वर मंदिरावर थेट वीज कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण परिस्थिती पाहूया. रामटेक शहरात बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान आझादवाड परिसरात असलेल्या ऐतिहासिक तिळभांडेश्वर मंदिरावर आकाशीय वीज कोसळली. हा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक दहशतीने घराबाहेर आलेत. विजेच्या धक्क्याने मंदिराच्या वरच्या भागाला मोठे तडे गेले असून घुमटाचा काही भाग कोसळला गेलाय. मंदिराच्या आतील विद्युत यंत्रणा पूर्णपणे जळून खाक झाली असून भिंतीवरील वायरिंग उखडली गेली आहे. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मंदिरात कोणीही नव्हते, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. सध्या प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तिळभांडेश्वर मंदिर हे रामटेकच्या ऐतिहासिक वारशाचा एक भाग आहे. या घटनेमुळे मंदिराच्या वास्तूला धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. निसर्गाच्या या प्रकोपातून मंदिर तर वाचेल, पण आता प्रशासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. नांदेडमध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जोरदार टीका केली आहे. काम पडलं की दादांचे जोडे उचलायचे आणि त्यांच्या जाण्यानंतर टीका करायची, अशा शब्दात चिखलीकरांनी चव्हाणांवर निशाणा साधलाय. बाळासाहेबांनी उल्लेख केला, काही लोकांनी घड्याळाची टिकटिक बंद पडेल असं भाकीत केलं. करू द्या. ज्यांनी घड्याळाची टिकटिक बंद पडेल असं भाकीत केलं होतं त्यांना बंद पाडून मी लोकसभेत गेलो होतो, हे तुम्ही विसरला नाही. त्याच्यामुळे अशा माणसाने अशा पद्धतीची भाषा करावी ते त्यांना तर शोभणारी आहे. दादा जाऊन नेमके 8 दिवस झाले होते. 8-10 दिवसानंतर काम पडल्याच्या नंतर दादाचे जोडे उचलायचे आणि दादाच्या जाण्याच्या नंतर भान न ठेवता अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, हे अख्ख्या कोणाला जिल्ह्यात आवडलं नाही. पण घड्याळीची टिकटिक बंद करणारा आणखी या महाराष्ट्रात पैदा झाला नाही, नांदेडमध्ये तर नाहीच नाही. त्याच्यामुळे त्यांचं स्वप्न काय आहे? अरे समय समय की बात है, तुमको भी समय देख के चलना पड़ता है. तुम्हारे हाथ में घड़ी नहीं तो तुम चल नहीं सकते, ऐसी कंडिशन है. त्याच्यामुळे घडीवर जेव्हा बोलतो आपण, तुम्हाला साधी नांदेडच्या टावरमधली घडी 20 वर्षापासून चालू करता येणार झाली, तुम्ही दुसऱ्याची घड्याळ काय बंद करता? त्याच्यामुळं अशा वक्तव्य करणाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फार किंमत द्यायची गरज नाही, फार त्याच्यावर चर्चाही करायची गरज नाही. आणि माणसाचं काय होतंय तुम्हाला सांगतो, वय झालं ना की काही गोष्टी माणसाला सुचतात. काय बोलालो याचं पण भान राहत नाही. वयोमानाचा परिणाम येतो काही नाही. एवढे आजार, 5-25 गोळ्या, त्याचाही परिणाम. डॉक्टर तुम्ही आहेत समोर. त्याच्यामुळे चिडचिड हा होणं नैसर्गिकता आहे. त्याच्यामुळे एखाद्यानं असं केलं म्हणजे आपण तसं करावं, ती आपली संस्कृती नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची नाहीच नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत नांदेडमधील राजकीय वातावरण तापत चालले आहे. या वादावर आता पुढे कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ज्वारी, गहू, मका, हळद आणि आंबा या पिकांना मोठा फटका बसला असून काढणीला आलेले पीक पूर्णपणे मातीमोल झालंय. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलंय. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अर्धापूर तालुक्यात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मालेगाव शिवारात काढणीला आलेली ज्वारी पूर्णपणे जमिनीवर कोसळली असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. याशिवाय गहू आणि मका पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढून ठेवलेली हळद आणि आंबा पिकंही पावसामुळे खराब झाली आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिकं आडवी पडली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हातात आलेला घास हिरवल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकरी आता शासनाकडून तातडीच्या पंचनाम्याची आणि आर्थिक मदतीची मागणी करीत आहेत. जर लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवू शकतं. मागील 2 दिवसापासून मालेगाव परिसरामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे की हातातोंडाशी आलेला घास, ज्वारी असन, गहू असन, हरभऱ्याचा असन, याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं नाही. तरी आता शेतकऱ्यांनी जगाव कसा, शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न आहे. कर्ज कसं फेडावं, बियाचे औषधांचे एवढं कर्ज कसं फेडावं. तरी मायबाप शेतकऱ्यांनी त्वरित याची दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, तरच शेतकरी जगन. एवढी बिकट शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे. तर शेतकरी जगला तरच सगळ्याला खायला मिळत. आता शेतकरी पहिल्यांदा कुठं जाईन त्याला शेती सोडून शेतकरी बाहेर चाललेला आहे. शेतीची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. एवढं प्रचंड प्रमाणामध्ये निसर्ग आपला रंगरूप दाखवत आहेत, प्रकृती दाखवत आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करावी. अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सरकारकडून तात्काळ मदत मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या घटनेकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. त्यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।